विदर्भ न्यूजची विशेष बातमी। उपवासाच्या फराळामधून 300 ते 400 महिला पुरुषांना विषबाधा। बुलढाणा जिल्ह्यामधील घडलेली घटना। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील भगर भात आणि आमटी खाल्ल्याने झाली विषबाधा। लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील घडलेली घटना। लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचा फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल 300 ते 400 महिलांसह पुरुषांना विषबाधा झाल्याची मंगळवारच्या रात्री घडली। त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। बाधित लोकांवर रात्रीच उपचार करून 100च्या वर नागरिकांना घरी सोडण्यात आलेला आहे। सध्या 200च्या वर व्यक्तींवरती उपचार सुरू आहेत। ही घटना घडल्यानंतर बाधितांना रात्रीच बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते। त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केलं। परिसरातील मेहकर लोणार येथील रुग्णालयात बाधित रुग्ण उपचारासाठी हलविले। सप्ताह समारंभ झाला। त्या समारंभामध्ये आमटी आणि शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचा भात ह्या प्रसाद केला। त्या प्रसादामध्ये सोमठाणा आणि खापरखेड या दोन्ही गावातील लोकांनी प्रसाद घेतला। त्या प्रसादामध्ये त्यांना फूड पॉयझन वगैरे झाले आणि अशा लोकांना आम्ही बीबी ग्रामीण रुग्णालय जे हलवले। त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरचे अपुरे असल्या कारणाने इथे हलगर्जीपणा दिसून आला आहे। त्यामुळे बाहेरील काही डॉक्टर लोक इथे हजर राहून यांनी तात्काळ मदत केली आणि बाहेरील डॉक्टर लोक सुद्धा इथे येऊन सहकार्य केले। इथले जे मेन प्रमुख आहे यांनी बीबी ग्रामीण रुग्णालय हा रोडवर असतानाही इथे हलगर्जीपणा नेहमीच असतो। इथे एक डॉक्टर हजर नव्हता, फक्त नर्स वगैरे एक स्टॉप नर्स वगैरे होते, बाकी कोणी नव्हते इथे हजर आणि वेळोवेळी ही घटना घडून येते इथे बीबी येथे। रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडलेला असून परिसरामध्ये सध्या प्रचंड घबराट पसरली आहे। आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झालेली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर उपवासाच्या फराळाच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं। मात्र हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरुवात झाली। अनेकांना उलट्या, मळमळ, संडासचा त्रास झाला। पोलीस आणि महसूल विभागाच्या लोकांनी बाधित लोकांना उपचारासाठी हलविलं। मात्र यावेळी डॉक्टरांबद्दल ग्रामस्थांमध्ये रोष बघायला मिळत आहे। सोमठाणा येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची 6वा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं। त्या अल्पोहारामध्ये जवळपास 500 ते 600 लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी, लोणार, मेकर, अंजनी खुर्द अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले। त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत। काही मेडिसिन सुद्धा अपुरी पडत आहे। डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।